आज आपण बनवणार आहे मोदक खजूर पासून. खजूर घेतले ते आणि इकडं साहित्य घेतले. काजू आहे, बदाम आहे, पिस्ता आहे, अक्रोट आहे. हे बारीक करून ना याचं सारण आपण खजूर मध्ये भरणार आहे. पहिला खजूर आपण बारीक करून घेऊया मिक्सर मध्ये. मग असे हे दाखवले ना बिस्किट मोदक, तर हे पण बारीक करून घेऊया मिक्सर मध्ये. हा मिक्सर मध्ये बारीक करून चाळलंय बघा. टाकूया तूप. खजूर आहे ना हे आपण बारीक करून घेतलेला मिक्सर मध्ये आपण थोडं परतून घेऊया. थोडा गॅस मीडियमच ठेवायचा, त्याचा जळून जातं. फेटून घ्यायचं. म्हणजे काय थोडं हे राहिलं असेल ना जाड, हे बारीक करू. झालं आपलं चांगलं बघा, बारीक पण झालं आणि गोळा पण झालाय. काढून घेऊया. याच्यामध्ये टाकूया थोडं तूप. थोडं दूध एवढंच घेतलंय मी, अर्धा कप. चांगलं हलवून घेऊया. आपण बिस्किटाचा चुरा केला होता ना, ते टाकूया आता याच्यात. ते पण काढून घेऊया आणि नंतर याला मळूया. असं पीठ मळून घेऊया. आता आपण चांगला गोळा बनवून ठेवलाय. सगळं झालंय. आता आपण करायला घेऊया. हे बिस्किटाचे मोदक पहिले करून घेऊया, नंतर मग खजूरचे मोदक करून घेऊया. त्याला तूप लावूया आतून, म्हणजे चिटकू नये म्हणून. आणि बिस्किटाचं हे केलेलं ना आपण, ते आतमध्ये भरूया. आणि जे सारण खजूरला केलं होतं ना
त्यातलंच थोडं सारण आपण याला पण वापरूया. बघ. असेच आपण बनवून घेऊया दुसरे पण. आता आपण खजूरचे मोदक करणार आहे. त्यासाठी साचा घेतलाय, त्याच्यात तूप लावूया थोडं, कारण का चिटकून आहे म्हणून. आणि खजूरचं मिश्रण केलंय ना, हे ह्याच्यात बघूया. काहीतरी वेगळं. गणपती स्पेशल. गणपती स्पेशल साठी, बाप्पांसाठी. आता गणपती येणार आहेत ना. आहे. 7 तारखेला येतात ना. आणि जे मिश्रण केलं होतं ना आपण, हे सारण ते भरूया. काजू बदाम हे, आणि याच्यावर पॅक करून खोलूया. खजूरचे मोदक असेच दुसरे पण करून घेऊया. सारण भरताना ना व्यवस्थित हे करायचं, म्हणजे हे खजूर आहे ना व्यवस्थित बाजूने ना हे करायची. जेव्हा आपण बनवू ना तेव्हा थोडं तूप लावायचं, कारण का खजूर आहे ना चिटकते म्हणून, त्यासाठी. उपवास असलेला माणूस पण खाऊ शकता.
आपण सगळे बनवून घेऊया. झाले आपले मोदक तयार. हे आहे बिस्किटांचे मोदक. आणि हे आहे खजूर पासून खजूरचे मोदक. बनवून बघा, खाऊन सांगा.